गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं जर शस्त्र कोणता असेल ना, तर ती आहे भक्ती। ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे ना, तो सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे असतात। पण आज आपण पाहणार आहोत की ब्रह्मा विष्णू महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तात्रयांची म्हणजेच दत्त महाराजांची आता जयंती आलेली आहे। आणि दरवर्षी या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते। हिंदू धर्मामध्ये भगवान दत्तात्रय यांना विशेष स्थान आहे। गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप त्यांच्या सामावलेलं असतं। आणि भगवान दत्तात्रय यांच्या नावानं दत्त पंथाचा उदय झाला आहे। म्हणजे या दत्तात्रयाच्या जयंतीच्या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या विविध पूजनासह काही उपाय केल्यास ना, ते सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतं। त्यानुसार आपण जाणून घेऊया की दत्तात्रय जयंतीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांविषयी माहिती। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही दत्तगुरु अशी ऊर्जा आहे ना, तिला कधीच अंत नाही। या कलियुगामध्ये दत्तगुरूंचा अवतार अजून संपलेला नाही। या पूर्ण विश्वामध्ये अशी ही देवता आहे ना, की तुम्ही जर मनाने जर भक्ती केली ना, तर तुम्हाला साक्षात्कार घडवून आणते। पण आपण हे करतो का बघा। आणि ह्या आता दत्त जयंतीच्या दिवशी ही ऊर्जा एवढ्या पटीने वाढणार आहे ना, पण जर आपण प्रत्येक राशीनुसार जर हे उपाय केले तर तुम्हाला प्रचितीसुद्धा येईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। म्हणून बघा, या दत्त जयंतीच्या दिवशी वेगवेगळे व्रत वैकल्य उपासना वेगवेगळ्या प्रकारे भक्ती केली जाते। पण आपण आपल्या राशीनुसार कशी भक्ती करायची, आपल्या राशीनुसार कशी उपासना करायची, हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आता पाहूया की दत्तात्रयांची जयंती म्हणजे या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता। आणि हा एक हिंदू सण आहे जो ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे यांच्या दैवी म्हणजे त्रिमूर्तीचं एकत्रित रूप या असलेली देवता म्हणजे दत्तात्रय आहेत ना। म्हणूनच श्री दत्तात्रयांचे स्वरूप आहे हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा विष्णू महेश अशा स्वरूपाचं आहे ना। म्हणजेच सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु। आणि निर्मिती पाळन संवार हे त्यांचे कार्य आहे ना। म्हणून देव साधू संत त्यांचे ध्यान साधन करतात, उपासना करतात। आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेली आहे, दत्ताची उपासना आहे ना, ती 3 प्रकारे करता येते। गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे नामस्मरण करून किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात। म्हणजेच श्री दत्तगुरु महाराजांची पूजा कशी करायची ना, ते आता आपण पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये अशी ही देवता आहे ना, जर तुम्ही मनोभावे पूजा केली, मनोभावे उपासना केली, म्हणजे दत्तगुरूंचा मंत्रसुद्धा आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः अशा 2 मंत्रापैकी कोण एका मंत्राच्या जरी तुम्ही नामस्मरण केलं ना, तरी तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे। कारण ही एवढी अद्भुत शक्ती आहे ना। आता जे कोणी नवीन निरूपण ऐकत असतील
त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की ही अंधश्रद्धा आहे का? तर अजिबात नाही. ही दत्तगुरू महाराजांची शक्ती आहे ना, ही अशी ऊर्जा आहे ना. तुम्ही कितीही पाप केलेलं असेल आणि जर तुम्ही दत्तगुरू महाराजांना शरण गेले ना, तर दत्तगुरू महाराज आहेत ना, तुमच्यावर कृपा बरसल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढी भोळी देवता आहे ना बघा. कारण ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रिमूर्ती असलेली ही दत्तगुरू माऊली, तुम्ही जर मनोभावे त्यांची प्रेमळ अंतकरणाने जर भक्ती केली ना, आणि या दत्त जयंतीच्या दिवशी ही एवढी ऊर्जा वाढलेली असते ना, तर तुम्हाला कधी काही प्रचिती येईल ना, ती सांगता येत नाही. आता आपण पाहूया दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर ही दत्त महाराजांची पूजा आहे ना, ती कशी करायची आहे ते पाहूया. सर्वात पहिले श्री दत्त माऊलींची मूर्ती किंवा प्रतिमा असेल ती लाल कपड्यावर स्थापित करा. बघा, लक्षात ठेवा, हे मन देऊन ऐका. आणि त्यानंतर श्री दत्तात्रयांचं आवाहन करा. म्हणजे आपल्याला जो मंत्र माहीत आहे ना, तो मंत्र उच्चारायला सुरुवात करा. त्यानंतर एक तांब्यावर पाणी जवळ ठेवा. उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करा. ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुपछंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यार्थ जपे विनोयोग. त्यानंतर फूल आणि अक्षता श्री दत्तात्रयांच्या प्रतिमेवर अर्पण करा. त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करा. जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधिम सर्वरोगहर देव दत्तात्रेयमहम भज. त्यानंतर श्री दत्तात्रयाची आरती करायची आहे. आता पाहूया दत्तात्रेय हा शब्द आहे ना, तो नक्की निर्माण झाला कसा? दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आहे ना, आपण ब्रह्मच आहोत ना, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती आहे ना, ज्याला अशी आहे, हा असा दत्तात्रेय आहे. आणि आत्रेय म्हणजे आत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी अशा विविध गोष्टी सांगितल्या जातात. पण मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्तात्रेय आहेत ना, त्या आत्री ऋषी आणि माता अनुसया यांचा पुत्र विष्णूचाच अवतार आहे ना, असाच आपल्याला बोध होतो. म्हणून या दत्त जयंतीला दत्त तत्व आहे ना, या पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये भरपूर पटीने कार्यरत असतं. म्हणजे जर आपण दत्तात्रयांचं नामस्मरण केलं ना, आपण अशा वेगळ्या दिवशी म्हणजे वर्षाच्या 365 दिवस आपण उपासना करत असतो. पण त्यावेळी ती शक्ती एवढी जागृत नसते. म्हणजेच ती शक्ती जागृत नसते म्हणजे काय? दत्तात्रय कधी झोपतात का? भगवंत कधी झोपतो का? कधीच झोपत नाही. ती शक्ती नक्कीच जागृत असते. पण हा आजचा महिमा आहे ना, म्हणजे दत्त जयंतीचा महिमा आहे. यामध्ये दत्तात्रयांची शक्ती भरपूर पटीने ऊर्जित होत असते. म्हणून या दिवशी दत्तात्रयांची मनोभावाने उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. म्हणूनच या जन्मोत्सव साजरा करणं आणि दत्त जयंती या करण्यासंबंधानं शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही. म्हणजे या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच आपण गुरुचरित्र सप्ताह असं म्हणतो ना, आणि आपण हे पारायणसुद्धा करत आहोत. पण जे नवीन हे निरूपण ऐकत असतील ना, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही
दत्तगुरूंच्या जयंतीच्या दिवशी जर तुम्ही संकल्प केला ना, तर तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना, तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवलेली स्वप्ने आहेत, तुमचं काही दुखणं असेल, तुमचे काही आजार असतील, या दत्तगुरूंच्या जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन जर दत्तगुरूंचं नामस्मरण केलं ना, आणि ते लगेच पाणी ते गंगेमध्ये सोडून द्या. बघा, त्या नामस्मरणामध्ये एवढी पावर आहे ना. तुमचा संकल्प आहे, तो संकल्प 100% साक्षात्कार घडवेल. कारण का? कारण ही दत्तगुरू माऊलींची ऊर्जा आहे, ही शक्ती आहे, एवढी जागृत आहे ना. तुम्ही जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. पण त्याला एक गोष्ट मात्र वर्ज्य आहे. आपण आहोत ना, आपण मांसाहार करू नका. जर तुम्ही मांसाहार न करता जर दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात केली तर तुमचे कधी दिवस पलटतील ना. तुम्ही जीवनामध्ये पाहिलेली स्वप्ने असतील, भरपूर झाले ते विसरून जा. काही आपल्या हातून चुका झाल्या असतील, त्या सर्व गोष्टी विसरून जा. एक मनामध्ये निश्चय बाळगा की माझी आता नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे, आणि आज माझे दत्तगुरू माऊली आहेत ना, ते माझे नाव कुठे न्यायची ना, समुद्राच्या पार न्यायची की समुद्रापर्यंतच आपण अडकायची, हे आता आपण विचार करा आणि संकल्पाला लागा. कर्मावर लक्ष द्या. दत्तगुरू माऊली आहेत ना, तुमची नक्कीच स्वप्न पूर्ण करतील. आता आपण पाहूया, ते मंत्रोच्चार झाल्यानंतर आपल्याला सुंटवड्याचा प्रसाद करायचा आहे. बघा, आपण आरती करून घेतो ना, तेव्हा सुंटवड्याचा प्रसाद करून कमीत कमी 7 घरांना वाटप करा. 7 घरांमध्ये जाऊन त्या प्रसादाचं वाटप करा. आणि दत्तात्रयांच्या हातातील जे कमंडळू आहे, ते जपमाळ आहे, ते साक्षात ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. म्हणून शंख चक्र हे विष्णूचं प्रतीक आहे, त्रिशूळ डमरू हे शंकराचं प्रतीक आहे. म्हणजेच आपण पाहिलं असेल, औदुंबर ही नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी बऱ्याच क्षेत्रामध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. म्हणून या दिवशी गंगेत स्नान केल्यानं व्यक्तीला पुण्य प्राप्त होतं. म्हणून या दिवशी पितरांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्तीसुद्धा मिळत असते. आता आपण पाहतो की आपण भरपूर वर्ष उपासनासुद्धा करतो, भक्तिमार्गामध्ये सुद्धा आहोत, पण तरीसुद्धा आपले दिवस पलटत का नाही, आपले दिवस बदलत का नाही. आपण सर्व श्रवणसुद्धा करतो, दर हप्त्याला जातो, श्रवण करतो, दत्तगुरूंच्या नामामध्ये दंग झालेलो असतो, पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम का होत नाही बरं. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे आणि शास्त्रामध्ये सुद्धा आहे, जोपर्यंत मनुष्याला पितृदोष असतो ना, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये तो पुढे जात नाही. म्हणून या दत्तगुरू जयंतीच्या दिवशी आहे ना, जर तुम्ही ही उपासना केली तर तुमच्या पितृदोषापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. आणि यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेनं त्वरित प्रसन्न होत असतात, ते आशीर्वाद मिळत असतात. म्हणून या दिवशी भगवंताचे फक्त नामस्मरण केल्यानंही दुःखांपासून मुक्ती मिळते. तुम्हाला आता प्रयोग करायचा झाला ना, तर दत्तगुरूंच्या जयंतीच्या दिवशी एक गोष्ट करा. ही खूप मोठी गोष्ट आहे, छोटी समजू नका. तुम्ही हातामध्ये पाणी घ्या आणि पाणी घेऊन नामस्मरण करायला सुरुवात करा, जोपर्यंत तुमच्या हातामधलं पाणी संपत नाही. बघा, हे जेव्हा आपण हातामध्ये पाणी घेतो ना, ते हळूहळू करून ते पाणी संपून जातं. आणि जोपर्यंत ते पाणी संपत नाही ना, तोपर्यंत दत्तगुरू नामाचं नामस्मरण करा. तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे ना, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, हा जरी मंत्राचं नामस्मरण केलं ना तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही आजारी असाल
कोणत्या त्रासामध्ये त्रासलेले असाल, भरपूर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतील, निदान 50% ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतील. बघा ही एक गोष्ट आहे ना, हे नामस्मरण आहे. फक्त हे नामस्मरण तुमचं ब्रह्ममुहूर्तावर व्हायला हवं. ब्रह्ममुहूर्तावर निदान तुम्ही दत्तगुरू जयंतीच्या दिवशी, निदान त्या दिवशी तरी ब्रह्ममुहूर्तावर उठा. भरपूर वेळा सांगूनसुद्धा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही आणि मग परत भगवंतालाच तुम्ही दोष देत फिरता. पण हा जो दिवस आहे ना, हा दिवस खूप दिवसांनी येत असतो, म्हणजे वर्षातूनच येतो ना. आणि ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो त्या दिवशी आपण ज्या ब्रह्ममुहूर्तावर उठलो नाही ना, मग आपण भक्ती करण्याचा काही फायदा आहे का? काहीच नाही. ही भगवंताची किती ऊर्जा आहे ना. बघा मी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल त्या दिवसापासून तुम्ही पाहिलेली स्वप्ने आहेत ती सर्व सत्यात उतरायला सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू लागाल की माझं आयुष्य बदलत आहे. म्हणून या दिवशी दत्तात्रयांची उपासना करा. हा मंत्र जप केल्यानं कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदू लागते. यासह सर्व प्रकारचे पाप असतील, रोग असतील, तुमचे सर्व मार्गातले अडथळे आहेत ना, ते नष्ट होऊ लागतात. जर तुमच्या आसपास कुठे दत्तगुरू माऊलींचं मंदिर नसेल तर तुम्ही शिवमंदिरात जाऊन किंवा गणपतीसह तुमचे कुळदैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान शिव माता पार्वतीचं ध्यान करा. आणि त्याच दरम्यान ओम दिगंबराय विघ्नहे योगीश्राराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करा. काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळसुद्धा प्राप्त होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की माझ्या जीवनामध्ये काहीतरी ऊर्जा सामावलेली आहे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी फरक होत आहेत. तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचं जीवनसुद्धा बदलू लागेल. आपली आता आपण पाहूया आपली रास आहे ना, त्या राशीनुसार नक्की कोणता दत्तमंत्र आपल्याला म्हणायचा आहे, कोणत्या दत्तमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. पहिली रास पाहूया मेष राशी. मंगळवारी दत्त दर्शन करणं, दत्ताला तांबडं फुलं व्हावं आणि दत्तस्तुती रोज वाचावी. ओम दत्तात्रयाय नमः हा मंत्र रोज 5 जपमाळ करायचा आहे. बघा लक्षात ठेवा. आता दुसरी रास पाहूया वृषभ राशी. शुक्रवारी दत्त दर्शन करणं, दत्ताला तांबडं किंवा लाल फुल वाहणं आणि दत्त बावणी स्तोत्र रोज वाचणं. ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा मंत्र शुक्रवारी 1 माळ किंवा 3 माळ करावा. बघा लक्षात ठेवा. ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि हा मंत्र आहे ना, दर शुक्रवारी 1 माळ किंवा 3 माळ करावा. आता पुढची रास पाहूया मिथुन राशी. दर बुधवारी हा दत्त दर्शन करावं आणि दत्ताला जांभळं किंवा लालसर फुल व्हावं आणि या दत्त स्वराज स्तोत्र रोज वाचावं. म्हणजे दर बुधवारी खालील जप 1 किंवा 3 माळ करणं. बघा हा मंत्र लक्षात ठेवा. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. म्हणजे काय? म्हणजे हा जप आहे ना, तो 1 किंवा 3 माळ जप केला पाहिजे. आता परत सांगतो, हा मंत्र पाहून घ्या. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. हा जप आहे ना, तो मंदिरात जाऊन केला तरी चालेल. आता पुढची रास पाहूया कर्क राशी. सोमवारी दत्त दर्शन करणं आणि दत्ताला पांढरी फुलं वाहणं हे सर्वात शुभदायक मानलं जातं. आता दत्त दवास दशनाम हे स्तोत्र आहे ना, ते दर सोमवारी वाचणं. म्हणजे द्राम मंत्र सोमवारी 3 वेळा माळ करणं हे तुमच्यासाठी शुभदायक आहे. आता पुढे पाहूया सिंह राशी.
दर रविवारी दत्तदर्शन करावं, दत्ताला लाल फुलं वाहनं आणि दत्त शतनाम स्तोत्र वाचावं. हा दत्त गायत्री मंत्र आहे ना, तो दर रविवारी एक माळ करणं हे सर्वात तुमच्या नशिबासाठी आणि सर्वात तुमच्या सुखासाठी महत्त्वाचं आहे. आता पुढची रास पाहूया, कन्या राशी. दर बुधवारी दत्त दर्शन करणं आणि दत्ताला जांभळट फुलं वाहणं हे शुभ मानलं गेलेलं आहे आणि सद्गुरू स्तोत्र दर बुधवारी वाचणं. आता पुढे पाहूया, तुला राशी. दर शुक्रवारी दत्ताचं दर्शन घ्यावं, दत्ताला तांबडे फुलं वाहणं आणि पीडा निवारक गुरुस्तोत्र दर शुक्रवारी वाचणं. आणि दर शुक्रवारी ओम आत्रेयाय नमः हे 3 माळ जपलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाही. तुमचं जीवन आहे ना, ते समृद्धीच्या दिशेकडे जाऊ लागेल. म्हणून या तूळ राशीवाल्यांनी आहे ना, हे लक्षात घ्यावं आणि 3 माळ जपायच्या आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. आता पाहूया, वृश्चिक राशी. दर मंगळवारी दत्त दर्शन व दत्ताला लाल फुल वाहनं आणि पुढे दत्त गुरु नमो नमः या मंत्राचा 3 वेळा जप करायचा आहे. 3 वेळा म्हणजे 3 माळ जप केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे पाहूया, धनुराशी. दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणं आणि दत्तगुरूंना पिवळी फुलं वाहणं हे खूप शुभ मानलं जातं. दर गुरुवारी गुरुचरित्र 14वा अध्याय वाचणं आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे आहे ना, हे 3 माळ जप करणं हे खूप लाभदायक आहे. आता पुढे पाहूया, मकर राशी. दर शनिवारी दत्तगुरूंचं दर्शन घेणं आणि दत्ताला निळी फुलं वाहणं हे शुभ मानलं जातं आणि 52 श्लोकी गुरुचरित्र दर शनिवारी वाचन करत जा. आणि ओम गुरुवे नमः या मंत्राचा 3 माळी जप करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. आता पुढे पाहूया, कुंभराशी. शनिवारी दत्त दर्शन करणं आणि दत्ताला निळी फुलं वाहणं हे सगळ्यात शुभ मानलं जातं आणि अघोर कष्ट स्तोत्र शनिवारी पठणसुद्धा करत जावा आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणं म्हणजे 3 माळा जप केला पाहिजे. आता पुढे पाहूया, मीनराशी. दर गुरुवारी दत्तांचं दर्शन करणं आणि पिवळी फुलं दत्ताला वाहणं आहे ना, हे खूप शुभ मानलं जातं आणि मंत्र ओम द्राम चिरंजीवींनी नमः हा माळ करायचा आहे. म्हणजे ही 3 माळ करायची आहे. जर तुम्ही या प्रत्येक राशीनुसार जर प्रत्येक वारी तुम्हाला जे वार सांगितलेले आहेत आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर हे केलं ना, तर तुम्हाला आहे ना एवढा जोराने आणि एवढ्या ऊर्जेने तुम्हाला फळ मिळेल ना, तुम्ही कधी ठरवलेलं सुद्धा नसेल की एवढा आपण धनवान झालो कधी, एवढी आपली स्वप्नपूर्ती झाली कधी, म्हणजे एवढं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे. पण आपण हे करू तेव्हाच ना, जर या दत्तगुरु जयंतीला जर आपण संकल्प करून या सर्व गोष्टींचं पालन केलं ना, तर दत्तगुरूंची कृपा आहे ना, ती दत्त जयंतीच्या दिवसापासूनच सुरुवात होईल आणि जेव्हा दत्तगुरू तुमच्यावर कृपा करतील ना, ती बेभान कृपा असते. एकदा कृपा झाली ना की तुमचं पूर्ण संसार सुखाचा होईल. तुमच्या जीवनामधले जे अडथळे असतील ते संपूर्ण अडथळे पूर्ण दूर होतील. बघा, एवढं या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे ना, ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाशिवाय सर्व गोष्टींचं पालन करा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
अवधूत चिंतन. श्री गुरुदेव